कधी-कधी असं होतं ना, की काही गोष्टी आपल्याला कळतच नाहीत. जरी त्या गोष्टी आपण लहानपणापासून बघत असलो तरीही. माझंही असंच झालं होतं, की हे तूप कसं आहे हे मला कळालंच नाही. म्हणजे मिक्स आहे का प्युअर तूप आहे? कारण मी माझ्या लहानपणापासून तूप बघितलेलं आहे. माझ्या घरी तूप बनायचं. माझी आजी म्हणजे माझ्या पप्पाची मम्मी, माझी मम्मी हे तूप बनवायच्या घरी. आमच्या घरी म्हशी वगैरे बऱ्याच होत्या. पण मी माझं लक्ष काही त्यामध्ये दिलंच नाही. मम्मीच बनवायची. पण सुगंध खूप छान यायचा त्या तुपाचा. म्हणून मला वाटलं, की हे ओरिजिनल तूप असेल. तरी ह्याही तुपाचा वास पण खूप छान येत होता. आता शहरामध्ये गावातल्यासारखं तूप तर भेटणार नाही म्हणा, पण दूध डेअरीवर छान भेटलं होतं मला. आता हे ओरिजिनल आहे का नाही हे तुम्ही मला कमेंटमधून सांगा. कारण मला तर ह्याचा वास छान वाटला आणि वास मस्त येत होता, पण थोडंसं घट्ट झाल्यासारखं वाटलं. ते थंडीमध्ये घट्ट होतं का ओरिजिनल नाही म्हणून झालं हे मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मला कळेल की दुसरी वेळेस घ्यायचं का नाही. तर माझा मसाल्याचा डब्बा पण जरा खराब झाला होता. त्याला पण व्यवस्थित घासून वगैरे डबल दुसरे मसाले भरले आणि मार्केटमधलं हळदी ना ते चांगलं नाही भेटत पॅकेटमधली म्हणून आम्ही आम्ही गिरणीमधून आणतो म्हणजे जिथं हळदी बनवतात वगैरे तिथून. तर भाजीला वगैरे घेऊन आले आणि तेव्हाच मी शेपूची भाजी घेऊन आले होते. रात्रीच कट केले आणि सकाळी-सकाळी शेपूच्या भाजीला फोडणी वगैरे दिली तर लवकर काम होतं.